केला, इतक्या बायका मेल्या का, तर शीलभ्रष्ट होऊ नये म्हणून. म्हणजे बायकांनी हाही मार्ग अवलंबलेला आपल्याला दिसतो. हेच जर आपल्या लोकांनी रामायण नीट वाचलं असतं तर त्या बायकांना पुन्हा हिंदू करून घेतलं असतं आणि पुन्हा आपली जी हिंदूंची संख्या कमी झाली त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, किंवा बायका भ्रष्ट झाल्या आणि त्यांची इच्छा असून त्यांना इकडं येता आलं नाही हिंदू धर्म, हे जर नीट रामायणाचा अभ्यास झालेला असता तर हे झालं नसतं. लक्षात ठेवा. म्हणून ही अहिल्याची कथा ते सांगते त्या रामायणात की अहिल्या चुकून तिच्या हातनं ते पाप घडलेलं आहे आणि प्रभूंनी तिला पुन्हा पदस्पर्श करून तिला प्युअर केलं आहे, पावित्र्य तिचं पुन्हा चांगली आहे हे नवऱ्याला सांगितलं. त्या गौतम ऋषींबरोबर तिला नांदायला पाठवलं आहे पुन्हा, आणि गौतम ऋषींनीही तिचा स्वीकार केलेला आहे की 12 वर्ष झाली तुला, तू फक्त वाराभक्षण करून राहिलेली आहे, तपश्चर्या केलेली आहेस, आता तू प्युअर झालेली आहेस. असे हे आपल्याकडे संदर्भ दिलेच गेले नाहीत कधी. आपल्याकडं फक्त एकच सांगितलं आहे की रामप्रभूंनी तिला अग्निप्रवेश करायला सांगितली, म्हणजे रामप्रभू बायकांच्या विरोधात आहे आणि सीता अत्यंत सहनशील आहे. या दोनच गोष्टी चुकीच्या सांगितल्या गेल्या. अशाही गोष्टी आपल्याकडं आहेत की द्रौपदी आपण बघतो, 5 पती असणारी द्रौपदी, अहिल्या द्रौपदी, सीता मध्ये द्रौपदी आहे, 5 महाकन्यामध्ये तिचं नाव आहे. हे का आहे की धर्म टिकला पाहिजे, संस्कृती टिकली पाहिजे, ह्याच्यासाठी हे सगळं आहे. थोडं विषयांतर झालेलं आहे पण हे सांगणंही तेवढंच भाग आहे. लक्षात ठेवा. आणि मग सीता एक एक दिवस तिथं अशोकवनात कंठती आहे. एक दिवशी मंदोदरी तिच्यापाशी आली आणि मंदोदरी म्हणली की तू एवढी आत्मज्ञानी आहेस, तू एवढी ज्ञानी आहेस, तू तत्त्व जाणतेस, आणि मग तू रामामध्ये आणि रावणामध्ये फरक कशाला करतेस? तुझ्या दृष्टीनं राम रावण सारखेच पाहिजेत ना, मग तुला रावणाबरोबर यायला काय हरकत आहे? मग ती सीता आहे ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. ती म्हणली हां बरोबर आहे, पण मी पण तुला एक प्रश्न विचारते, मी ज्ञानी आहे तर रावणसुद्धा साक्षात आत्मज्ञानी आहे, एवढी तपश्चर्या केलेला आहे, महाभक्त आहे ह्याचा, मग त्याला तुझ्या माझ्यामध्ये फरक का वाटावा? सीतेमध्ये मंदोदरीमध्ये त्याला तर का फरक वाटावा? म्हणजे अशा पद्धतीनं सुद्धा युक्तिवाद ती करत होती. शास्त्राचाही अभ्यास होता, धर्मसंस्कृतीचाही अभ्यास होता, रूढीरीती चाली परंपरेचाही तेवढाच अभ्यास. आणि मग मंदोदरी खाली मान घालून गेली आणि रावणाला सांगितलं की ती तुला कधीही वरणार नाही, बळजबरीने तू तिला आपलंसं करू शकणार नाही. आणि मग रावणाला राग आल्यावर त्यानं काय केलं, मायावी ह्यानं एक मुंडकं रामाचं बनवलं आणि तिच्यापाशी नेऊन ठेवलं की मी तुझ्या नवऱ्याचा शिरच्छेद केलेला आहे बघे म्हणून. पहिल्यांदा ती घाबरली, तिने चिता तयार केली, म्हणली मला तूच म्हणते, तू त्यालाच म्हणली तूच माझा बाप आहे, तूच मला हे सगळं करून दे, मी अग्निप्रवेश करते म्हटलं. मग 1-2 मिनिटानं ती सावरली पण, आणि त्या जे मुंडकं आलं होतं त्याचं निरीक्षण केलं तिने. पूर्णपणे निरीक्षण केल्यावर तिच्या लक्षात आलं की कान नाक डोळे ओठ सगळं सेम आहे, काही फरक वाटत नाही आहे. पण आपल्या त्वचेला रंध्र आहेत, डोक्यात आपल्या रंध्र आहेत ना छोटी छोटी, ती मूर्तीला नसतात, गुळगुळीत असते मूर्ती. आणि ते तिच्या लक्षात आलं, ह्याचा अर्थ तिला मूर्ती ज्ञान किती अवगत होतं लक्षात ठेव. आणि त्याही परिस्थितीत सारासार विवेकबुद्धी ठेवणं, शांत राहून विचार करणं की हे कदाचित रावणाचं मायावी काहीतरी अस्त्र असणार आहे आणि माझं खच्चीकरण करण्यासाठी हा ह्यानं प्रयोग केलेला असावा. आणि मग तिने ओळखलं की ही मूर्ती आहे, हे मुंडकं खरं नाही आहे. आणि मग तिने पुन्हा रावणाला सुनावलं की तू असा आहेस, तू तसा आहेस, तू रामाच्या बरोबरीचा नाही. हे सगळं एक दिवशी हनुमान आले आणि हनुमानानं तिचं वर्णन तर एवढं, हनुमानानं 8 श्लोकी काव्य रचले तिच्यावर, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम म्हणलेले ज्या हनुमानाला, त्या हनुमानानं सीतेवर 8 श्लोकांचं काव्य रचलेलं आहे की अशी ही सीता आहे. आणि मग तिच्या वर बसून त्यानं पण बघितलं, निरीक्षण केलं. आधी तो पहिल्यांदा महालात गेला, त्याला वाटलं महालात ठेवलं असेल तिला, त्याला काय वाटलंच नाही ना असं वनात बिनात तिला ठेवलं असेल म्हटल्यावर. मग बघितल्यावर मंदोदरी बघितल्यावर त्याला वाटलं की कदाचित ही आहे का पण. तर मग त्याला नंतर कळलं की ही नाही, ही असू शकत नाही, इतकी निवांत झोपली आहे म्हणजे ही सीता असू शकत नाही. नवऱ्याला सोडलेली जर ती असेल आणि ती इतकी निवांत झोपत असेल तर ती ही सीता असूच शकत नाही असा विचार केला. आणि मग त्याने सगळीकडं फिरत मग त्याला बिभीषणाने सांगितले की तिला अशोकवनात ठेवलेलं आहे म्हणून. मग तो तिथं गेल्यावर तिथंही त्यानं झाडावर बसून बघितलं तिचं वागणं कसं आहे, ती त्या बायकांशी कशी बोलते आहे, रावणाशी कशी बोलते आहे. आणि मग त्यानं रामाने दिलेली अंगठी तिच्या ह्याच्यात टाकलेली आहे. आणि मग तिने इकडं तिकडं बघितल्यावर हनुमान खाली उतरलेले. हनुमान हे बाल हे आहे लक्षात, निरागसपणा, बालबुद्धी म्हणता येणार नाही, निरागसपणा आहे हनुमानामध्ये खूप. आणि मग ते म्हणते माते मग चल मी तुला माझ्या खांद्यावर बसवतून घेऊन जातो, कशाला युद्धबिद्ध करायचं एवढं, आत्ताच्या आत्ता तुला घेऊन जातो म्हणून. ती म्हणली नाही, मी पुरुषाला स्पर्श मी करणार नाही. तो म्हणतो मी कुठं परपुरुष आहे, म्हणजे त्याला असं इतका त्याचा निरागस भाव आहे लेकरासारखा. तर ती म्हणती नाही,
माझ्या रामाने स्वतःच्या पराक्रमाचं मोल देऊन मला इथनं घेऊन गेलं पाहिजे. इथंही आपल्याला काय दिसतं, तिचा पाणेदारपणा, की माझ्या नवऱ्यानं मला नेलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानं मला खायला प्यायला घातलं पाहिजे, माझ्या नवऱ्यानं माझं संरक्षण केलं पाहिजे. माझ्या नवऱ्याची ही ड्युटी आहे, लक्षात ठेवा. नवऱ्यानं बायकोचं हे सगळं करणं ही त्याची ड्युटी आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही त्याचा स्वयंपाक करणं, त्याचं काय मानसिक बळ हे करणं, त्याचे लेकरं बाळं सांभाळणं ही तुमची ड्युटी झाली. पण त्याची पण ड्युटी आहे आणि तुमची पण ड्युटी. तसं ती म्हणली की मला इथनं सोडवून घेऊन जायला रामप्रभूच आले पाहिजेत. पुन्हा तोच संदर्भ आहे की हे सगळं उद्ध्वस्त करायचं आणि विध्वंस करायचं झालं तर रामप्रभू इथं आलेच पाहिजे. कारण तू मला एकटीला घेऊन जाशील, पुन्हा हे सगळं असंच राहील, असुरांचं राज्य हे उद्ध्वस्त होणार कसं? ह्याच्यासाठी तर जन्म झाला आहे ना. हे सगळं उद्ध्वस्त करण्यासाठी तर रामप्रभूंनी अवतार घेतलेला आहे. मग तू मला जर घेऊन गेलास तर हे सगळं उद्ध्वस्त होणार नाही. मग त्यांची समजूतपट्टी रामरायाकडे येतात, ते रामरायांना सांगतात असं असं तिला मी बघितलेलं आहे, ती खूप कृश झालेली आहे, ती खूप पेल झाली, तरीसुद्धा ती तेजस्वी आहे, तिचं चारित्र्यच उत्तम आहे, ती भ्रष्ट झालेली नाही, ती सातत्यानं तुमचा धावा करते, सातत्यानं तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली आहे. अशी ही सीतामाता मला एखाद्या देवीसारखी भासली म्हणून त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि मग त्यांनी तो हे बांधला, सेतू बांधला, त्यांचं सगळं इकडं सुरू झालं, युद्ध सुरू झालं. रोज तिला वेगवेगळ्या बातम्या येत होत्या, रोज काहीतरी चुकीचं वाईट सईट तिला ऐकायला मिळत होतं. आणि जाता इथं मला तुम्हाला अग्निपरीक्षेसाठीचा एक संदर्भ असा द्यायचा आहे की सीता माता तशीच अग्नीत कशी राहिली, हा जो प्रश्न अनेकांना पडतो. ह्याची अनेक उत्तर आहेत. त्यातलं हे एक आहे की हनुमानानं लंका पेटवून दिली. हनुमानालाही त्याचा त्रास झाला नाही, शेपटी पेटली होती. हनुमानाला त्रास झाला का? नाही. नंतर काय वर्णन आहे, हनुमानानं समुद्रात शेपटी विझवली, हनुमान निघून गेले. म्हणजे हनुमानाला जो अग्नी जाळू शकत नाही तसंच सीतेच्या बाबतीत आहे. सगळी लंका पेटली पण अशोक वाटिकेत सीता मात्र सुरक्षित राहिलेली होती. सीतेला काहीही झालं नव्हतं, कारण तो अग्नी ती अग्नीतनं निर्माण झालेली आहे. एक असं अद्भुत रामायणात सांगितलं जातं की ही जी सीता आहे रावणानं पळवलेली, ती सीता खरी नाहीच आहे, एक अग्नीतच राहिली आणि अग्नीमध्ये ते एक्सचेंज झाल्या दोघी आणि ती खोटी सीता आहे, असंही एक हे सांगितलं जातं. आणि ही जी सीता आहे ती अशा पद्धतीनं तिथं राहिलेली होती, तिला अगदी काहीही करू शकत नव्हता, कारण ती अग्नीतनं पण बाहेर आलेली आहे, म्हणून तिला काही त्रास झाला नाही. असाही एक पुढचा संबंध आहे. आणि मग युद्ध संपतं आणि युद्ध संपल्यावर बिभीषण रामप्रभू सांगतात की सीतामातेला घेऊन या. मग हे सगळे जे माकडं आहेत जी गोळा केलेली आहेत त्यांना वाटतं ज्या बाईसाठी आपण इतकं युद्ध केलं ती बाई कशी बघावी, इतके दिवस आपण ज्याच्यासाठी लढतोय ती कुणीच सीतेला बघितलेलं नसतं. कारण आणि सगळेजण ती पालखीतनं यायला लागते तेव्हा असे उड्या मारून 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 गर्दी करून करून बघायला लागतात. तेव्हा रामप्रभूच सांगतात तिला उतरवा आणि तिला खाली चालवत आणा, म्हणजे यांची गर्दी जरा कमी होईल आणि त्यांची उत्सुकता कमी होईल. मग ती चालत येते आणि मग तिथं पुन्हा तो प्रसंग सांगितलेला आहे की असं कुणाच्या मनात यायला नको की ही इतके दिवस रावणाकडे राहिली तर शुद्ध राहिली आहे का नाही, चारित्र्याचं किती शुद्ध राहिलं आहे. त्यावेळेला ती स्वतःच असंही आहे की तिने स्वतःच असं ठरवलं की मी अग्निप्रवेश करेन, एखाद्यासुद्धा शंका कुणाच्या मनात राहायला नको म्हणून. आणि मग तिने लक्ष्मणाला सांगितलं की तू चितारच, मी हे करायला तयार आहे म्हणून अग्निप्रवेश. पण त्याच वेळेला स्वर्गातून दशरथ, इंद्र, स्वतः ब्रह्मदेव असे एक 3-4 जे रामाला समजावून सांगणारी लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी अवतरित झाले ते. आणि सीता शुद्ध आहे, सीतेवर कोणताही कलंक नाही आहे, त्या सगळ्यांनी ह्या सगळ्या लोकांच्या समोर सांगितलं की सीता शुद्ध आहे. आणि मग राम म्हणले मला माहितीच होतं, पण माणसांच्या मनात त्याचा किलमिश राहू नये, लोकांना त्याच्याबद्दल काही वाटू नये. काही गोष्टी लोकांसाठी आपण करत असतो, अनेक गोष्टी करतो, त्यातली ही एक गोष्ट. आणि ते तर राजा आहेत, एका नगराचे, एका साम्राज्याचे चक्रवर्ती आहेत ते, त्यामुळं लोकांचा विचार करणं हे त्या काळातल्या राजे लोकांसाठी तर खूप जास्त हे होतं. दुसरी गोष्ट, प्रल्हादाची कथा आपण ऐकलेली, होलिका महोत्सव आत्ता झाला. प्रल्हादाला अग्नीमध्ये काही झालं का? नाही झालं. त्याच्यानंतर आपण कृष्णाला जर बघितलं, कृष्णानं वडवानल पिला, म्हणजे सगळ्यात मोठा अग्नी तो पिला, अशी ही एक हे फार पुराणातलं राहू दे. माऊलींनी अग्नी निर्माण केलेलं आपण माहिती, मांडे भाजले पाठीवर, माऊलींनी अग्नी निर्माण केलेलं आणि हे केलं आहे. म्हणजे ह्या लोकांना अग्नी काहीही करू शकत नाही, ह्याचा अर्थ सीतेकडं अष्टमहासिद्धी प्राप्त होत्या. आणि त्या अग्नीने जरी तिने अग्निप्रवेश केला काही जणांच्या मतानुसार, तरी तो अग्नी तिला काहीही करू शकलं नाही. आणि अग्नीमध्ये आपण जे काही टाकतो ते सगळं पवित्र होऊन येतो, असे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की अग्नी सगळ्या गोष्टी पवित्र करण्यासाठी आहे. म्हणून तिने जरी अग्निप्रवेश केला असेल, असं काही लोकांचं म्हणणं असेल, तर ती पवित्र होऊन बाहेर आलेली आहे, कारण ती मुळात पवित्र आहे. दुसरी गोष्ट, तिने अग्निप्रवेश केलाच नाही
का तर दशरथांपासून अनेक लोकांनी त्याला येऊन सांगितलं की ही शुद्ध आहे आणि हिने काही अशा पद्धतीनं तिचं चारित्र्य भ्रष्ट केलेलं नाही. आणि मग रामप्रभू ते सगळेजण पुष्पक विमानात बसून इकडं आलेले आहेत. आणि अयोध्येत मग भरताची वेळ झाली. मग त्यांचा राज्याभिषेक झाला. काही दिवस गेले आणि सीतेला दिवस गेले. आणि असं सांगितलं जाते की तिला जे डोहाळे होते ते असे होते की मी रानावनात जावं. मग ती जेव्हा ह्याच्यात निघाली, पहिल्यांदा वनवासात निघाली, तेव्हा ह्या सगळ्या ऋषीमुनींनी तिला मदत केलेली आहे भरपूर. त्यावेळेला ह्यांच्याकडे काही पैसे अडके नव्हते, धनदौलत नव्हती, काही राहायला जागा नव्हती. तेव्हा ती ज्या ज्या ठिकाणाहून गेली त्या त्या ठिकाणच्या सगळ्या ऋषीमुनींनी त्यांना मदत केलेली आहे. आणि त्या सगळ्या ऋषीमुनींच्या ऋणातनं उतराई होण्यासाठी आपण बाहेर पुन्हा एकदा गेलं पाहिजे. आणि आपली जी मुलं होतील त्या मुलांना जनसामान्यात मिसळल्याशिवाय त्यांना लोकांची मतं कळणार नाहीत, असे तिला डोहाळे लागले होते. असा एक भाग आहे. आणि एक नेहमीची कथा आहे की त्या परीठ हा उल्लेख नाही आहे, हे लक्षात ठेवा. जातीचा कोणताही उल्लेख तिथं नाही. की एका माणसानं असं म्हटलं की सीता शुद्ध नाही आहे आणि मग रामाने येऊन तिला सांगितलं, मग लक्ष्मणाला सांगितलं आणि मग तिला सोडायचं ठरलं. त्यावेळेस तिला लक्ष्मणानं अत्यंत उद्वेग मनानं सांगितलं की हे मला पटत नाही आहे, पण माझ्याकडे ही ड्युटी दिलेली आहे तर मला तुला सोडणं भाग आहे. मग राम आणि सुमंत हे दोघं लक्ष्मण आणि सुमंत हे दोघं जण तिला सोडायला गेले. आणि मग वाल्मिकी ऋषींच्या ह्याच्यामध्ये की तिथे जाऊन थांबल्यावर तिथले जे ऋषीमुनी होते, छोटे मुनिकुमार सगळे होते, त्यांनी वाल्मिकींना जाऊन सांगितले की अशी अशी एक स्त्री तिथं उभारलेली आहे. मग वाल्मिकींना लक्षात आलं की ती सीता आहे म्हणून. ते तिला घेऊन आले आणि त्यांनी तिला ती गरोदर आहे त्यांना माहिती होतं. आणि तिथं त्यांनी शेजारीच एक मुनी आश्रम होता जो बायकांसाठी होता, हे पण लक्षात ठेवा. ह्याचं पण वर्णन आहे. म्हणजे पुरुष आणि स्त्रिया एका आश्रमात राहत नव्हत्या, बायकांसाठी पण आश्रम होता. आणि त्या आश्रमामध्ये तिला ठेवण्यात आलं. त्या बाकीच्या बायका सगळ्या तिथं तिचं काळजी घेत होत्या. आणि अशा प्रकारे तिला लवकुश झाले. आणि त्या लवकुशांना वाल्मिकींनी सगळं रामायण शिकवलं. ते गात गात ते रामप्रभूंकडे आलेले आहेत. आणि मधला मी गाळतीय मुद्दा म्हणून लक्षात ठेवा. हे सगळे संदर्भ माहिती आहेत तुम्हाला. की शत्रुघ्न आले होते एकदा सीता कशी आहे बघायला. तो अश्वमेध यज्ञाचा जो घोडा सोडला, त्या घोड्याच्या पाठीमागे एकदा शत्रुघ्न त्या वाल्मिकींच्या आश्रमात आलेत असा उल्लेख आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्या लवकुशांना बघितलं, पण आपला पाय इथनं निघणार नाही म्हणून सीतेला न सांगताच ते रात्रीतनंच निघून गेले पुन्हा. आणि नंतर मग वाल्मिकींना हे कळल्यावर मग वाल्मिकी रोजच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांनी सगळे संस्कार त्या लवकुशांवर केलेले आपल्याला दिसतात. कारण ते राजे होणार आहेत हे त्यांना माहिती आहे, पुढं जाऊन ते चक्रवर्ती सम्राट होणार आहेत. त्याच पद्धतीचे सगळे धनुर्विद्या असू देत, हे आध्यात्मिक किंवा राजकीय सगळ्या प्रकारचे संस्कार वाल्मिकी ऋषींनी त्यांच्यावर केलेले दिसतात. आणि आपल्याला हे माहिती आहे की जरी ऋषी असतील, राजा असेल किंवा एखादा गरीब असेल, त्या सगळ्यांनाच एके ठिकाणी शिकायला जायला लागायचं. पूर्वी ऋषीमुनींकडे आश्रमात राहायला जायला लागायचं. तसंच हे लवकुश वाल्मिकींच्या आश्रमात राहिलेले आहेत. तिथं त्यांनी सीतेबरोबर काळ व्यतीत केलेला आहे. त्यांनी वाल्मिकी रामायण तिथं जे रचलेलं वाल्मिकींनी ते सगळं गात 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 ते सगळ्या नगरातनं हिंडत असताना एक दिवशी रामप्रभूंना ते कळतं. ते रामप्रभू त्यांना बोलवतात, ते ऐकतात सगळं. आणि मग त्यांना कळतं की ही आपलीच मुलं आहेत. मग ते वाल्मिकी ऋषींना सांगतात की सीतामातेला घेऊन या म्हणून. तर सीतामाता पुन्हा त्या सभेत येते. हे सगळे त्यांच्या घरातले सगळे बसलेले आहेत. तोपर्यंत तिच्या सासवा आहेत, त्याच्यानंतर सगळे मंत्री बसलेले आहेत, वशिष्ठ आहेत, सगळे ऋषीमुनी आहेत. सगळे असताना वाल्मिकी तिला घेऊन येतात. वाल्मिकी रामाला बोलतात तिथं की तू हे चुकीचं केलंस, असं गरोदर असताना बायकोला तू सोडलं, असं ठणकावलं आहे वाल्मिकी ऋषींनी रामाला. प्रभू रामचंद्रांना ठणकावलेलं. तिथं त्यांचा संवाद आहे. आणि ती शुद्ध आहे, पवित्र आहे हे सांगतात तिला. तू तिचा स्वीकार केला पाहिजे. पण रामप्रभूंच्या जर बघितलं आपण तर रामप्रभूंनाही दुसरं लग्न केलं असतं तर कुणी काही म्हटलं नसतं. त्या काळात भरपूर लग्न करायची पद्धत होती. पण रामप्रभूंचं पण तिच्यावर इतकं प्रेम होते की ती वनवासात गेल्यावर रामप्रभूंनी लग्न केलेलं नाही. किंवा अश्वमेध यज्ञाच्या याच्यासाठी पुण्यवाचन वाचण्यासाठी त्यांनी सोन्याची सीता तयार केली. अनेकांनी त्यांना सांगितलं तुम्ही लग्न करा म्हणून. साक्षात वशिष्ठ मुनींनी पण सांगितलं होतं तू लग्न कर दुसरं म्हणून. पण त्यांनी ऐकलं नाही. का तर त्यांचं सीतेवर प्रेम होतं. एक पत्नी व्रत घेतलं होतं त्यांनी. त्यामुळे त्यांनीही दुसरं लग्न केलं नाही. त्यामुळे रामप्रभूंवर जे आरोप केले जातात ते अत्यंत चुकीचे आहेत. त्यांनीही तिच्यावर तेवढंच निस्सीम प्रेम केले. ती जेव्हा वनात गेली तेव्हा ते स्वतः खाली झोपत होते, शयनमंचकावर झोपत नव्हते, म्हणजे मोठ्या बेडवर झोपत नव्हते. ती जशी वनात राहत होती त्याच पद्धतीने तेही राहत होते. फक्त ते कुणाला सांगितलं नाही त्यांनी की मी असं करतोय माझ्या बायकोसाठी म्हणून. त्याचं ग्लोरिफिकेशन कधी केलं नाही. पण त्याचं वर्णन आहे की रामप्रभू सुद्धा ती जशी वनात राहते तसे तिथं याच्यात राहत होते. आणि मग
ती तिथं आलेली आहे, तिने सांगितलेलं आहे. काही जणं म्हणतात की आपल्याला जी नेहमीची कथा माहिती की तिने भूमातेला हे केलं की मला तू पोटात घे, मला आता हे सहन होत नाही आहे, हे सगळं अशा पद्धतीचं माझ्यावर लागलेले जे लांछन आहे. आणि मी पुन्हा पुन्हा ओरडून सांगते ना, ह्यांना जर कळत नसेल की मी शुद्ध आहे, मी शुद्ध आहे, माझी शुद्धता मी किती वेळेला प्रूफ करू, नाही मला करायची आता, त्यापेक्षा तू मला घे तुझ्या उदरात, असं तिने भूमीला सांगितलं. आणि भूमी दुभंगली आतनं हे आलं, सिंहासन आलं, भूमी स्वतः आली त्याच्यावर आणि तिला सीतेला घेऊन ती पोटात गडप झाली. ही एक आपल्याला कथा माहिती आहे. पण काही संशोधकांच्या मते त्यावेळेला कदाचित भूकंप झालेला असावा आणि सीता पोटात गेलेली असावी, कारण अशा प्रकारचे भूकंप होण्याचे तिथले हे जास्त आहेत चान्सेस त्या ठिकाणचे आत्ताच्या संशोधनावरनं. त्यामुळे असा एक भाग सांगितला जातो की अशाही पद्धतीनं तिचं निर्माण झालेलं असेल. पण वाल्मिकी रामायण सांगते की नंतरचं जे उत्तरकांड आहे ते नंतर जोडलं गेलेलं आहे, अनेक गोष्टी त्याच्यावर घुसडल्या गेलेल्या आहेत. वाल्मिकी रामायणाचा शेवट असा होतो की त्या दोघांनी हजारो वर्ष उत्तम पद्धतीनं राज्य केलेलं आहे, असं आहे वाल्मिकी रामायणाचं शेवट. पण हे जे नंतरचा अग्निप्रवेश आहे हे अनेक वेगवेगळ्या रामायणात आपल्याला दिसतं. यातनं समजायचं आहे काय, एकच की दोघांनी मिळून एकमेकांसाठी जगायचं आहे, दोघांनी मिळून उत्तम संस्कार मुलांवर करायचे आहे. स्त्री एकटी आपत्तीत सापडली तरीसुद्धा तिने स्वतःचं चारित्र्य ढळू द्यायचं नाही आहे. आणि रामप्रभूंनी सांगितले की जरी असं काही झालं, अशा प्रकारच्या पद्धतीनं तिच्या चारित्र्यावर काही शंका घ्यावी लागली तरीसुद्धा तिचा स्वीकार केला गेला पाहिजे, तिला पुन्हा तशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीनं वागवलं गेलं पाहिजे. रामायण आपल्याला अनेक दृष्टिकोन देतं जीवनाकडे बघण्याचे, हजारो दृष्टिकोन आहेत रामायणाकडे बघायचे आपले. आणि रामायणानं आपल्याला शिकवावेत की प्रत्येक प्रसंगाकडं कसं बघावं. सीता सांगते, कैकेयी सांगते, कौसल्या सांगते, ही सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ना, एकेकाचा अभ्यास करायला लागलं की वाटतं अरे बाप रे, किती प्रसंगातून कशी ही माणसं गेली असतील आणि कसे वागली असतील. अशा पद्धतीने हे सीतेचं अत्यंत सन्मानानं जीवन जगलेली आहे. ती कुठंही स्वतःच्या आत्मसन्मानाला आत्मभानाला ठेच पोचवू दिली नाही. म्हणून शेवटचं जर हे तिचं खरं धरलं अग्निप्रवेशाचं, तर तिने ठणकावून त्यावेळेला रामाला सांगितलं की मी आता पुन्हा पुन्हा तेच करणार नाही, पुन्हा पुन्हा माझ्यावर तू संशय घेणार आणि पुन्हा पुन्हा मला अग्निप्रवेश करावा लागत असेल तर मला नकोच आहे हे जीवन माझं, मी माझ्या आईकडे निघून जाते, माहेरी निघून जाते, कारण ती भूमिपुत्री आहे ना, म्हणून ती भूमीत गेलेली. लक्षात अशी ही अत्यंत कणखर, अत्यंत बाणेदार, सायकोलॉजिकली जी स्ट्रॉंग आहे, स्वतःचं कुठंही कोणत्याही प्रकारचं मी असं केलं मी तसं केलं ग्लोरिफिकेशनही केलेलं नाही. पण जे जे काही आयुष्य समोर आलं त्या आयुष्याला सातत्यानं सामोरी गेली. मग पहिल्यांदा वनवास असू दे, दुसऱ्यांदा वनवास, आणि वनवासाचा अर्थ तिथं असं सांगितलेलं आहे की निर्भीड अरण्य असं नाही, तर जे वनवासी लोक राहतात, आदिवासी लोक राहतात, तो सगळा भाग, अशा पद्धतीनं तिथलं त्याचं वर्णन आहे. खूप जास्त वेगळ्या काही गोष्टी वाल्मिकी रामायण जर खरं बघायला गेलं तर आपल्याला त्यातही बघायला मिळतात. आपण ऐकलेल्या लोककथा वेगळ्या आहेत, आपण पाहतो ते खूप वेगळं आहे. पण सीता जी रामायणात रंगवलेली आहे ती अत्यंत मानी, स्वाभिमानी, अत्यंत कणखर, बाणेदार, रामाच्या पाठीमागंही त्याच्या आपत्तीत मागं थांबलेली आणि स्वतःवरही आपत्ती आल्यावर तेवढ्याच कणखरपणे, तेवढ्याच ठामपणे उभा राहिलेली आणि पुन्हा स्वतःच्या लेकरांसाठी वनात राहून, वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात राहून एकटीनं त्यांच्यावर संस्कार करणारी अशी ही सीता माता त्रिवार वंदनीय आहे. म्हणून बोला सियावर रामचंद्र की